मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उरणमध्ये झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी बाईक रॅली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तसेच झोपलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणच्या वतीने शनिवार दिनांक 9 रोजी उरण तालुक्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। उरण तालुका हा मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रगतिशील तालुका आहे। मात्र असे असतानाही तालुक्यातील प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। उरण तालुक्यातील रेंगाळत पडलेला सुसज्ज हॉस्पिटलचा प्रश्न, सुसज्ज इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची निर्मिती, उद्ध्वस्त झालेले खाडी किनाऱ्यावरील बंधारे, त्यामुळे होणारे भातशेतीचे नुकसान, स्थानिक प्रकल्पग्रस्त व उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा नोकरीचा गंभीर प्रश्न अशा विविध विषयांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच झोपलेल्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी मनसेच्या 18व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत मनसेचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, वाहतूक सेनेचे तथा मनसेचे सचिव अल्पेश कडू, सतीश पाटील, शहराध्यक्ष धनंजय भोरे, तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, ग्रामपंचायत उपसरपंच दीपक पाटील, विभागाध्यक्ष संदीप ठाकूर, बबन ठाकूर, सोमनाथ घरत, किरण भाकुलेकर सह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। ऑन वाजवत झालं पाहिजे, ऑन वाजव, ऑन ऑन ऑन।